नमस्कार मित्र हो. मी रामेश्वर बद्दल. मित्र हो, राजकारणात दिवसेंदिवस चढ उतार, खाच खळगे, अडथळे येत असतात. कधी टायगर, कधी मांजर, कधी अजून काय, असे वेगवेगळे चालू असतंय. पण गेल्या काही महिन्यापासून म्हणा, वर्षापासून मला एक थोडस भावलेलं, आणि शेवटी लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जिवंत राहायला पाहिजे. जर लोकशाही विरोधी पक्षच नसेल तर ती लोकशाही नाही, ती हुकुमशाहीच्या दिशेने होते. आणि मला अत्यंत अभिमानानं सांगावंसं वाटतं की रोहित पवार एक अभ्यासू, शिस्तप्रिय, संघर्ष, आणि माग मला वाटतं एक 1.5 वर्षापूर्वी त्यांनी एक यात्रा काढली होती. शिंगोलीला त्यांची मुक्कामाला असताना माझी भेट झाली होती. त्याचबरोबर परवा त्यांनी जेव्हा ह्याला निघाले होते आपल्या संभाजीनगरच्या ह्याला, तर प्रेस कॉन्फरन्स मध्ये भेट झाली होती. त्या अगोदर दिवाळीच्या पाडव्या दिवशी बडूरला ते आले होते. आणि वैशिष्ट्य म्हणजे मित्र हो, आपण दिवाळीचा पाडवा लेकरा बाळा बायका आई वडिला समवेत साजरा करतो. पण रोहित पवार हे अख्खा दिवस अहमदपूर, निलंगा, वेगवेगळे वाहून गेलेले, आणि त्या ठिकाणी बडोर मध्ये त्या मुलीला सांगत होते की बेटा आता रडायचं नाही, आता लढायचं, तुला काय बनायचंय. ती मुलगी जेव्हा IAS म्हणाली तेव्हा मी म्हणालो की बेटा तुला हे घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत बारामतीला ऍडमिशन घेतलं होतं. जेवढे रोहित पवार हे ऍक्टिव्ह, त्यापेक्षा त्यांच्या मातोश्री अधिक जास्त ऍक्टिव्ह. त्यांचे वडील राजेंद्रजी पवार, त्यांचंही अनेक वेळा भैयू महाराजाबरोबर भेटण्याचा योग आला पुण्यामध्ये, जेव्हा स्वर्गीय बब्रुवानजी काळे आणि ओमप्रकाश मोतीपुळे यांची मला भैयू महाराजांच्या बहिणीच्या घरी जेव्हा भेट झाली तेव्हा मी ओळख करून देत होतो. हे राजेंद्रजी पवार, मग हे मांजरा कारखान्याचे चेअरमन, हे दैनिक यशवंतचे संपादक. तर त्यावेळा मला राजेंद्र दादा म्हणाले होते की का मी बरोबर महाराजांच्या असलेलं तुम्हाला आवडत नाही का, कशामुळे तुम्ही माझा लोकांना परिचय करून देता. एवढंच नाही तर रामेश्वरला तालुका लातूर मध्ये एक MIT चा कार्यक्रम होता. भैयू महाराज, मी आणि राजेंद्र पवार म्हणजे अर्थात रोहित दादा पवार यांचे पिताजी, फोन भैयू महाराजांनी सांगितलं की उचला राजाबाबू, फोन उचला. मग त्यांनी फोन उचलला. तिकडनं आवाज होता लता मंगेशकरांचा, आणि लता मंगेशकरांना मग त्यांनी सांगितलं डाव्या पायात काळा दोरा बांधा, अमक करा तमक करा, राहू कितवा केतू केवढा कोणता, हे सांगत होते. तात्पर्य रोहित पवारांचे पिताजी. मला वाटतं एक वेळा तर एक वेगळा कार्यक्रम त्यांच्या बारामतीच्या निवासस्थानी झाला होता. कर्मधर्म संयोगानं एकदा रोहित दादांच्या मतदारसंघामध्ये सुषमा अंधारेंची सभा होती. मग त्या सभेच्या वेळेस आम्ही तिथं गेलो. सभा झाली. सभा संपल्यानंतर आम्ही निघालो. सुषमाताई परळीकडे निघाल्या, आम्ही लातूरकडे निघालो. तर रोहित दादाच्या आईचा फोन आला, सुषमाताई तुम्ही मला न भेटता कस काय गेलात, तुम्ही खूप चांगलं भाषण केलं. तुम्ही म्हणाल हे रोहित दादाबद्दल बोलता का त्यांच्या आई वडिलाबद्दल. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणून त्यावेळा त्यांनी सांगितलं मी तुम्हाला बारामतीला बोलवणार आहे. माझ्याकडे जवळजवळ 1200 ते 1300 विद्यार्थिनी आहेत, आणि तुम्ही विद्यार्थिनी समोर व्याख्यान करावं. तात्पर्य अशा एका संस्कारात वाढलेले रोहित दादा. बारामती म्हणजे अनेकाला भारामती झाल्यासारखं होतंय. शरदचंद्रजी पवार, राजेंद्र पवार, सकाळचे मालक पवार, अजितदादा पवार, आणि आता सुनेत्राताई वहिनी पवार, असं हे कुटुंब आहे. आणि या कुटुंबात जेव्हा आम्ही बडूरला गेल्यानंतर माझं हृदय एकदम पिळल्यासारखं होतंय. लहान लहान 3 मुली. आणि त्यावेळा रोहित दादानी जेव्हा त्या लेकराला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, बघ तू जर आलीस तर तुझ्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतलेली आहे. एका बाजूला
जिल्ह्यातला एकही नेता त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत नव्हता. त्यांनी विचारलं, आमदार आले होते का? मला बोलायची सवय. मी बोललो, दादा आमदार आले नाहीत. का आले नाहीत? हे लिंगायताचं घर आहे, हे लिंगायत मतदार आहेत म्हणून आले नाहीत. दादा मला रागावले नाहीत, पण ऐकून घेतलं. त्या ठिकाणी लोकांना नंतर बाहेर त्यांनी एक बैठक घेतली. त्या लेकरांना कुटुंबियांना सांगण्याचा प्रयत्न केला. एक संवेदनशील दादा. आणि जेव्हा काल संभाजीनगरमध्ये काय की अन्नदात्याचं काय आंदोलन जे होतं त्यामध्ये त्यांनी जी ठमक, त्यापूर्वी त्यांनी पंढरपूरमध्ये आंदोलन केलं होतं, अन्न सत्याग्रह आंदोलन केलं होतं. त्यावेळेला गिरीश महाजन आले होते, अनेकांनी आले होते. कालच्या संभाजीनगरचं आमची टीम मराठवाडा नेत्याची आमचे आप्पा त्याने त्या ठिकाणी सुंटनोरे आप्पा अनिकेतनी तो लाईव्ह केला कार्यक्रम. आणि जेव्हा आम्ही पाहिलं तर आपल्या सुप्रियाताई सुळे खासदार यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान गिरीश महाजनांचा फोन आला होता आणि गिरीश महाजनाचा फोन आल्यानंतर रोहित दादा म्हणाले, मला तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही खोटं बोलताय. मग त्या ठिकाणी त्यांनी परत नंतर म्हणजे तुम्ही मला मुख्यमंत्र्यांचं बोलणं करून द्या किंवा उद्याची भेटीची वेळ घेऊन द्या, कारण तुम्ही खोटं बोलता. त्यांच्या पत्रकार परिषदा, मग पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळं विश्लेषण, दादाच्या म्हणजे जी मृत्यू झाला त्यामागचं त्यांचं विश्लेषण, त्यासाठीचे घेतलेला पाठपुरावा. आणि एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा नाही, शेकडो वेळा शरदचंद्रजी पवार साहेब कधी मध्ये कॉम्प्रोमाइज करतात, सोडून देतात, निग्लेक्ट करतात. पण रोहित दादा हे शक्तीपीठ मार्ग कशासाठी, सध्या मंत्रालयात काय चाललंय, कारभार कोण हाकतोय, अत्यंत शास्त्रशुद्धपणे हे सरकार खोटारडं, हे सरकार टक्केवारीच्या मागे लागलेलं आहे, अशा प्रकारचं जे विश्लेषण करत होते. आणि त्यावेळेला मी सहज त्याला प्रश्न विचारला की तुम्ही तर देव मानत नाहीत, मग तुम्ही पंढरपूर, तुळजापूर असं का करता, इथं का घेता? मला त्यांनी नंतर त्यांचा पिवळा गमछा, त्यांचा घड्याळाचा हिरवा पट्टा याबद्दलही प्रश्न विचारला. आणि त्यावेळेला दादानी मला खाजगीत म्हटले, अहो तुम्ही खूप अवघड प्रश्न विचारता, म्हणजे खुन्नस नाही नसता. आजकालचे नेते बापसे बेटा सवयी नाही, पण त्यांना ते अक्कड असते काय. पण या ठिकाणी रोहित दादांचं, मी पवार साहेबांचंही बऱ्याच वेळा भेटण्याचा, बोलण्याचा, भूकंपात तर दिवसेंदिवस भेटण्याचा, बोलण्याचा, आमच्या वार्ताहर टीका ते म्हणजे वाचायचे. एक वार्ताहर टीका त्यांना खूप आवडली होती, महाराज माझा मुलगा बोलत नाही, करत नाही, काही नाही, काय करावं? तर ते म्हणले, काय करतो तुमचा मुलगा? काही नाही म्हणले, 5 टर्म माझा मुलगा खासदार आहे आणि आता सध्या लोकसभेचा सभापती आहे, तर मौन कसं योग्य असतं. ते पवार साहेबांविषयी केलेली वार्ताहर टीका होती, तेही पवार साहेब मला आठवतात, शरदचंद्र पवार साहेब. त्याचबरोबर लातूर येथे त्यांनी भाषण केलं होतं, काँग्रेस म्हणजे जिथं जाऊ तिथं खाऊ, वरपून खाऊ, खरडून खाऊ. मला आठवतंय की मी बार्शी पर्यंत मला एकट्याला पत्रकार म्हणून एक गाडी दिली होती आणि मला पवार साहेबांनी पर्यंत घेऊन गेलं होतं. हे सगळे संदर्भ देत असताना सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. उगीच ते मी फलाण्याचा हे आहे, मी बिस्तारा माझा बाप आहे, फलाना माझा काका आहे असं नाही. तर त्यासाठी संवेदनशीलता, पवारांच्या घरात एक संवेदनशील, ज्या ठिकाणी ते निवडून आले काय, आणि अधूनमधून काय ते अजितदादा पवारला सुद्धा टुसण्या द्यायचे. आणि त्यांनी फार मार्मिक बोलले की माणूस गेल्यानंतर मित्र नसतो, पैसा नसतो. मलाही अजितदादाच्या मृत्यूनंतर लक्षात आलं, मित्र हो, हे नेतृत्व. मी परवा अशोकरावजी चव्हाण आणि अमरनाथ राजूरकर यांच्याविषयी संबद्दल गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळा विषय निघाला, तर त्यावेळा आपले आमचे विजयाची हॅट्रिक करणारे राजूरकर यांनी त्यांना उत्तर दिलं होतं की तुम्ही तुमचं घर सांभाळा. त्यांनी खरं बोलले. काय खरं बोलले? की भाजपनं अशोकरावना नांदेड जिल्ह्यापुरतं लिमिटेड केलंय. उस्मानाबाद मध्ये ते काय बोलले की उस्मानाबाद, धाराशिव
धाराशिवचा विकास हा दोन भावाचा विकास. दोन भाऊ म्हणजे कोण? राणादादा पाटील आणि खासदार लिंबाळकर. म्हणजे अत्यंत अभ्यासू, संवेदनशील. आणि म्हणून दादा, रोहित दादा, तुम आगे बढ़ो. मी काही तुमचा कार्यकर्ता नाही, प्रचारक नाही, पण चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत आल्या पाहिजेत. तुमची संवेदनशीलता, तुमचा भावुकपणा हा मला अत्यंत स्मरणीय वाटला. आणि छत्रपती संभाजीनगर येथे जे नियोजन होतं, पोलिसाचा एवढा कडेकोट बंदोबस्त होता की कुठे की एखादा अतिरेकी येतोय की काय, अशा प्रकारची अवस्था असताना रोहित दादा, निश्चित तुम्हाला मानाचा मुजरा. तुमचं काम हे अत्यंत चांगलं आहे. महाराष्ट्राला तुमच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाची. आणि मध्ये मध्ये काही जण म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार का भाजपत विलीन होणार. दादा, अत्यंत संयमानं, संतुलतेने निर्णय घ्या. कारण काँग्रेस ही तुम्हाला परवडेल का नाही सांगता येत नाही, भाजप ही परवडेल का नाही सांगता येत नाही. पण तुमच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाला, आणि मला कौतुक करावं वाटतं, सुप्रियाताई सुद्धा तिथं हजर होत्या. तुम्हाला साथ आहे, तुमचा वारसा आहे, पण त्या वारशाला तुम्ही आपली बारामती सोडून फॉरेनला जाऊन बसत नाहीत. जसं बऱ्याच वेळा रोम पेटला आहे आणि राजीव पियानो वाजवित आहे, अशा प्रकारची बऱ्याच नेत्याच्या मुलाची अवस्था असते. पण राजेंद्र दादा पवारापेक्षा, शरदचंद्र पवारापेक्षा, ताईपेक्षा तुमचं जे गट्स दिसतात, तुमचं जे अभ्यासू वृत्ती दिसते, जे कार्यकर्त्याला सन्मान देता, ते खूप अभिनंदनीय आहे. पुनश्च एकदा दादा, आगे बढ़ो. शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, श्रमिकांना न्याय देण्याचा, अभ्यास पूर्ण पद्धतीने न्याय देण्याचा तुमचा प्रयत्न आहे. म्हणून तुमच्या या कार्याला निश्चित मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि अन्नदात्यासाठी जे तुम्ही आंदोलन केलं होतं, करत आहात, ते यशस्वी हो. सुशिक्षित बेकारांचा प्रश्न आहे, वेगवेगळे पत्रकारांचे प्रश्न आहेत, व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत, खंडणी राज वाढत चाललंय, झुंडशाही वाढत चाललेली आहे, गुंडगिरी वाढत चाललेली आहे, महिला असुरक्षित होत चाललेल्या आहे. अशा एका परिस्थितीत दादा, या सर्व संकटावर प्रभू परमात्मा विठ्ठल, पंढरपूरचा विठ्ठल, आई तुळजाभवानी, बारामतीची रानातली देवी तुम्हाला शक्ती, बुद्धी, सामर्थ्य देऊ, हीच शुभेच्छा. धन्यवाद मित्र हो. मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.